छत्रपती शिवाजी महाराज. काही लोक त्यांना दरोडेखोर म्हणतात, काही म्हणतात ते मुघलांशी सरळ लढू शकत नव्हते म्हणून त्यांनी गनिमी कावा केला. पण खरा प्रश्न असा आहे, इतिहासात चूक कोणाची? त्या लोकांची की आपल्या शिक्षण व्यवस्थेची? महाराष्ट्रात शिवाजी महाराज देवासारखे पूजले जातात, पण महाराष्ट्राबाहेर अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही, कारण आपल्या इतिहास पुस्तकांनी त्यांना स्थानिक राजा बनवून ठेवले. पण सत्य काय आहे? पहिलं सत्य, जर शिवाजी महाराज नसते तर आजचा भारताचा नकाशाच नसता. 17व्या शतकात मुघल, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच सगळे भारतावर तुटून पडत होते. समुद्रावर पोर्तुगीज, जमिनीवर मुघल, दोघेही बलवान, पण महाराजांच्या बुद्धीने त्यांना एकत्र येऊ दिलं नाही. हा फक्त महाराष्ट्राचा नाही तर भारताच्या अस्तित्वाचा लढा होता. दुसरं सत्य, उत्तर भारतातील अनेक मंदिर का नाही? कारण आक्रमण आणि विध्वंस. पण शिवाजी महाराजांनी आक्रमणांना अडवले. ते फक्त लढले नाहीत, ते संस्कृतीचे रक्षक बनले. त्यांनी कधी धर्मद्वेष केला नाही, पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तिसरं सत्य, स्वराज्य हा शब्द फक्त राज्य नव्हता, तो स्वाभिमानाचा विचार होता. ही भूमी आपली आहे, पण जो आदर करेल तोच आपला. हा समावेशक राष्ट्रवाद शिवाजी महाराजांनी दिला. म्हणूनच ते कधी स्त्रियांचा अपमान करत नाहीत, शेत जाळत नाहीत, जनतेची लूट करत नाहीत, कारण ते दरोडेखोर नव्हते, ते होते जनतेचे राजे. आज प्रश्न शिवाजी महाराजांचा नाही, प्रश्न आहे आपण त्यांना विसरत आहोत का? माणूस दोनदा मरतो, एकदा शरीराने आणि दुसऱ्यांदा आठवणीतून. एका 16 वर्षांच्या मुलाने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि आपण आज त्या स्वराज्यात जगतोय. म्हणूनच प्रत्येक भारतीय मुलाला माहीत असायला हवं, स्वराज्याचे पहिले स्वप्नदर्शी कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज. ते फक्त महाराष्ट्राचे नाही तर भारताच्या आत्म्याचे राजे होते. महाराजांचे विचार जागृत ठेवायचे असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.